को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. कोकण पदवीधर मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत जोडले गेले आहेत उमेदवार निरंजन डावखरे. हे भाजपचे उमेदवार आहेत. पुन्हा तिसऱ्यांदा तुम्ही या निवडणुकीत उमेदवार आहे. कशा प्रकारचं वातावरण आहे? आपण बघतोय की अतिशय सकारात्मक वातावरण या इकडे आहे आणि मोठ्या संख्येने मतदारही मतदानाला उतरत आहेत. मी खरं तर आपल्या माध्यमानेही मतदारांना आवाहन करीन की त्यांनी आवर्जून आपला हा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदानाला यावं. या मतदारसंघामध्ये 5 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आणि प्रत्येक ठिकाणी एवढ्याच ताकदीने कार्यकर्ते मतदारांना घेऊन येत आहेत. मनसेने पाठिंबा दिला, त्यामुळे मनसेची कशा प्रकारची मतं तुम्हाला या महायुतीमध्ये पडणार आहे? खरं तर महायुतीच्या सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते सातत्याने राबत आहेत आणि त्याच्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते हे सगळे सातत्याने राबून मतदारांना काढण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हा खरा तर विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा राहणार. रमेश कीर काँग्रेसचे आहेत, त्यांनी आरोप केले आहेत कुठल्याही प्रकारची कामं हे निरंजन डावखरेने केलेली आहेत. त्यामुळे काय सांगाल त्यांना, कशा प्रकारचं तुम्ही आव्हान? नाही, खरं तर स्वतःचं कर्तृत्व सांगण्यापेक्षा त्यांना माझ्याबद्दलच बोलायला लागतं. याच्यामध्येच खऱ्या अर्थाने माझं यश आहे असं मी मानतो. कारण या मतदारसंघामध्ये मी काय केलं आहे याच्या संदर्भातलं लोकांना माहिती आहे, मतदार सुजाण आहे आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रत्येक मतदारांना याच्या संदर्भातली साक्षर करण्याचंही काम केलं आहे. त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की मतदार हा महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करणार. मतदार महायुतीच्याच मतदान करणार असं देखील आता निरंजन डावखरे यांनी सांगितलं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे उभे, तर दुसरीकडे काँग्रेसकडनं रमेश कीर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे. त्यामुळे नक्कीच हा अटीतटीचा सामना कशा प्रकारे होईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा रोशनसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.